एक तर सकाळच्या धावपळीमध्ये घर नुसतं अस्ताव्यस्त पडलेलं होतं, सगळा पसारा आणि ह्या बारक्या सासूला शाळेत जायच्या टायमालाच बरोबर त्याचा अभ्यास आठवतो. त्यात बरोबर आले सिलेंडरवाले मामा आणि हा जुना सिलेंडर काढताना असलं नाकी नऊ येतं ना, मी पिशव्या कशाला जमा करून ठेवते मला कळत नाही. धोपाटणे तिथं, पिशव्या तिथं, गुणपाट तिथं, असा राग येतो ना किचन खालनं काढायला. कावं ते तारावरची कसरत करायला लागते. कसा तरी सिलेंडर घेतला आणि ह्यो नुसता बैलगाडा वडत नव्हता, मला वडता आवडत नव्हता. आता म्हटलं आज काय खरं नाही. आणि आज तर एवढी धावपळ होती ना माझी, लादी पुसायची राहिलेली, जेवण न झालेलं होतं, त्यात मला जायचं होतं, सुवासिनीचं आमंत्रण होतं, त्याच्यासाठी जायचं होतं. पटापट सगळं काम आवरलं आणि मी कशी दिसते या नऊवारी साडी नाहीये, साध्या साडीमध्ये, पण भारी दिसते नाही काय. एकदम आपली साधी साडी असल्याने काय लुक एकदम जबरदस्त रॉयल वाटत होता. कोण नव्हतं सांगायला मी कशी दिसते म्हणून. या बिरमुट्याला पकडलं आणि म्हटलं सांग रे बाबा मी कशी दिसते. तर बोलते मी छान वाटतेस तू. सासूबाईला टाटा बाय बाय केलं, चाललो आता सवासणीसाठी. तुम्हाला सांगतो पुढं काय झालं.